मित्रहो, धाराशिवचे उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर अखेर शिंदे गटामध्ये गेले. तसे तर ते या कालच्या किंवा त्यांच्या मतदारसंघामध्ये जी काही बैठक झाली त्याच्या आधीच ते गेलेले आहेत म्हणजे त्यांनी तो निर्णय पक्का केलेला होता आणि त्यावर केवढा गदारोळ उडाला. त्यांच्याच मतदारसंघामधून सोशल मीडियावर काय काय त्या ओमराजे निंबाळकर यांच्याबद्दल लोकांनी म्हटलं, एवढी प्रखर टीका केली त्यांच्या या निर्णयाचा, म्हणजे शिंदे गटात जाण्याच्या निर्णयाचा प्रचंड निषेध केला. हे ओमराजे निंबाळकर सुद्धा पुण्यात म्हणाले की मी माझ्या मतदारसंघामध्ये जातो आणि मग लोकांशी चर्चा करतो आणि मग मी माझा निर्णय घेतो. तसं तर त्या आधी सुद्धा त्यांनी आपला निर्णय झालाच आहे हे अगदी सांगून टाकलेलं होतं. पण तरी थोडं मतदारांना खुश करण्यासाठी किंवा विश्वासात घेण्यासाठी किंवा थोडीशी विरोधाची धार कमी करण्यासाठी असेल, पण धाराशिवला ते गेले, लोकांशी भेटले, अशी एक हवा निर्माण करण्यात आली की मतदारसंघामधले सगळेच्या सगळे म्हणजे बहुसंख्य लोक तरी या ओमराजे निंबाळकर यांच्या या शिंदे गटात जाण्याच्या निर्णयाचं समर्थन करीत आहेत. बघा, जिथं मिटिंग घेतलेली होती, तिथं लोक बोलवले होते, ते लोक सर्वसाधारणपणे ओमराजे निंबाळकर यांच्या निकटवर्ती होते, जवळचे होते. आणि मग त्यांनी तिथं ओमराजे निंबाळकर यांच्या सुरात सूर मिसळला, ते स्वाभाविकही आहे. पण माध्यमातून असं चित्र निर्माण झालं की धाराशिव मतदारसंघातली जनता, मतदार, सर्व कार्यकर्ते ओमराजे निंबाळकर यांच्या या निर्णयाशी सहमत आहेत. कारण प्रसार माध्यमातून जरा ही बाजू जरा जास्त दाखवलेली दिसली. पण बघा, सर्वसामान्य माणसाचं, तळागाळातल्या माणसाचं काय, म्हणजे जे ते मतदार आहेत त्यांच्याही काही भावना आहेत, त्यांचेही काही विचार आहेत. त्याला विचारणार कोण? त्यांची मतं कशी कळणार महाराष्ट्राला? आणि नेमकं हेच काम मुंबई तकनं केलेलं आहे. मुंबई तकच्या प्रतिनिधीनं मतदारसंघामध्ये जाऊन अगदी सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या, रँडमली घेतल्या. त्या काही अशा ठराविक निवडून किंवा विरोधात बोलणारे असे गाठून किंवा समर्थन देणारे असे गाठून असं काही झालेलं नाही. आणि मग या वेळेला कळालं की ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधामध्ये तळागाळातल्या सामान्य माणसाच्या मनात सुद्धा किती संताप आहे, किती चीड आहे आणि किती राग आहे. काय किंवा आणखी कोणी काय काही बोलायची गरजच नाही. शेतावरून भाताची परीक्षा म्हणते. अहो, इथं तर अख्खा भात तपासला गेला, मग आणखी बोलण्यासारखं काय राहिलं? पण मुंबई तकच्या या कार्यक्रमामुळं लोकांच्या, सर्वसामान्य लोकांच्या मनातली किंवा धाराशिव मतदारसंघातली मतदारांची दुसरी, नेमकी आणि खरी बाजू मात्र नक्की समोर आली. मित्रांनो, धन्यवाद.